माझ्या बरोबर आहेत. सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश करे आहेत. त्याशिवाय पुण्यातून संपादक शीतल पवार असणार आहेत, संपादक प्रकाश पाटील असणार आहेत, अहिल्यानगरचे संपादक आहेत ते. त्याशिवाय संभाजीनगर सकाळचे संपादक संतोष शाळीग्राम देखील माझ्यासमोर असणार आहेत. या सर्वांचं मी स्वागत करतो साम टीव्हीवर. सर, सामचा एक्झिट पोल सर आपण बघतोय की महायुती आपला प्रभाव पुन्हा एकदा विधानसभेनंतर दाखवणार आहे. गिरीश, आपण या अगोदरही पालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं होतं की राज्यामध्ये ज्याची सत्ता असते त्याचा प्रभाव हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पष्टपणे दिसत असतो आणि तोच प्रभाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुंबईत एक चुरस होती, पण तीही एक्झिट पोलनुसार चुरस खूप मोठ्या प्रमाणावर असेल असं चित्र दिसत नाही. पुण्यामध्ये निश्चितपणे अजित पवारांनी थोडासा जोर लावला, मात्र तोही यशस्वी होताना दिसत नाही. पिंपरी चिंचवडमध्येही दिसत नाही. शेवटी राज्यातली सत्ता ही सत्ता, तुमच्याकडे गृहमंत्रालय असतं, तुमच्याकडे स्थानिक प्रशासन असतं, IAS अधिकारी असतात आणि अशा परिस्थितीमध्ये निधी असतो आणि त्यातून तुम्हाला निवडणुकीची यंत्रणा राबवणं हे सोपं होत जातं. साहजिक आहे, त्याचं यश या ठिकाणी येताना पाहायला मिळतंय आणि शेवटी यश हे महत्त्वाचं असतं. ते कोणत्या मार्गे आलं याहीपेक्षा राजकारणामध्ये यश हे जास्त महत्त्वाचं आहे आणि भाजपच्या दृष्टीने ते जास्तच महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपला एक मोठं यश येताना पाहायला मिळतं. साधारण 29 पैकी 24 महानगरपालिकांमध्ये भाजप इथे यशस्वी होताना पाहायला मिळतं. अगदी बरोबर. शीतल पवार, मी तुमच्याकडे येतो, कारण पुण्यामध्ये आमचा एक्झिट पोल सांगतोय की दादांनी अनेक वादे केले होते, आश्वासनांची खैरात जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती, मात्र भाजपचंच कमळ पुन्हा एकदा पुण्यामध्ये फुलणार असा अंदाज आहे. हो, मला वाटतं की पुण्यामध्ये ऑलरेडी ज्या संख्येने भाजपचे 2017ला नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता ज्या पद्धतीने पक्ष म्हणून त्यांनी निवडणुकांना सामोरं जाण्याचा एकसंधपणे प्रयत्न केला, असं नाहीये की सगळं सुरुवातीपासूनच गुडगुड होतं. भरपूर ठिकाणी कॉन्फ्लिक्ट झाले, पण इलेक्टोरल मेरिटच्या आधारावर यावेळेस पण तिकीटं देण्यात आली. काही प्रमाणात नाराजांना संघटनेमध्ये ऍक्टिव्ह करण्यामध्ये पण पक्षाला यश आलं. पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ विरुद्ध अजित पवार असा जरी संघर्ष होता, तरी शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपने निवडणूक ही पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यांवर आणली. देवेंद्र फडणवीसांनी पूर्णपणे प्रचारामध्ये कुठेही अजित पवारांना टोकाची टीका करणं टाळलं. मला वाटतं मुद्द्यांभोवती लढलं त्यांच्या फायद्याचं ठरलेलं आहे पुणे शहरामध्ये.